जुन्नर तालुक्यातील आणे परिसरातील कोकडमाळ येथे शुक्रवारी पहाटे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली। तुषार दाते या तरुणाची धारदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार तुषार दाते हे नेहमीप्रमाणे पहाटे आपल्या घरासमोरील गोठ्याकडे कामासाठी गेले होते। त्याच वेळी तेथे दबा धरून बसलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर अचानक धारदार हत्याराने सपासप वार केल्याचे सांगितले जात आहे। हा हल्ला इतका भीषण होता की गंभीर जखमी झालेल्या तुषार दाते यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। दरम्यान तुषार दाते बराच वेळ घरी परतले नाहीत, त्यामुळे त्यांच्या पत्नी त्यांना पाहण्यासाठी गोठ्याकडे गेल्या। तेथे पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले। त्याचवेळी हल्लेखोरही परिसरात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। पत्नीला पाहताच हल्लेखोराने त्यांच्या दिशेनेही धारदार हत्यार घेऊन धाव घेतल्याचे सांगितले जात आहे। मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने तेथून पळ काढला। घरी पोहोचताच त्यांनी कुटुंबियांना माहिती दिली आणि आरडाओरडा केला। आरडाओरडा ऐकताच नातेवाईक आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले। नागरिक येत असल्याचे पाहून आरोपी तेथून पळून गेला आणि घरामागील टोमॅटोच्या बागेतील एका शेडमध्ये जाऊन लपला। घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली। अखेर टोमॅटोच्या बागेतील शेडमध्ये लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी वेढा घालून ताब्यात घेतले। या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। वैयक्तिक वाद, जुने वैमनस्य किंवा अन्य कोणते कारण आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे। शांत आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आणे परिसरात भर पहाटे घडलेल्या या हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे। या प्रकरणाचा तपास जलद गतीने पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे। तुषार आमदार जाते यांचा आज आकस्मिक मृत्यू झालेला आहे। अशी अतिशय दुर्दैवी घटना आलेली आहे आमच्या पठार भागावरती। तर आता शब्द नाही माझ्याकडे काही सांगण्यासाठी, पण एक माथी फिरवणे काहीतरी पूर्व वैमनस्यातून त्याच्यावरती चाकूने हल्ले करून त्याला मारण्याचा प्रकार झाला आणि त्याच्यामध्ये तुषारचं जागेवर मृत्यू झालेला आहे। त्याच्यामागे त्याची पत्नी, 2 मुलं, आईवडील, एक भाऊ असं कुटुंब आहे। त्याने लहानपणापासून कष्टातून हे सगळं निर्माण केलं होतं। दुग्ध व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात त्याचा दुग्ध व्यवसाय होता। पण आज आमच्या पूर्ण गावात एक शोककळा पसरली आहे का, म्हणजे सर्वसामान्य कुटुंबावरती जराशी समाजातले जे विकृत लोक आहे आणि त्याच्यावरती जुनी पार्श्वभूमी त्याची का तो बऱ्याचशा ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस होता, त्यांनी हल्ले केलेले बरेच ठिकाणी। आकस्मिक मृत्यू म्हणतात, काय नेमकं काय? आकस्मिक मृत्यू म्हणण्याचा अर्थ साहेब असा नाही आहे का त्याच्यावरती हल्ला झाला। आकस्मिक मृत्यू नाही, पण आता शेवटी आमच्या भावना दाटून आलेल्या आहेत त्या। आणि एवढंच सांगू इच्छितो का काळाने जो घाला घातला आहे सगळ्यात मोठा, त्याच्यावरती आमचा पूर्ण पठारभाग किंवा आमचं सर्व नातेसंबंधातले नातेवाईक सर्व लोक ह्या दुःख सावरू शकत नाही। पण तरी पण परमेश्वरांनी त्याच्या कुटुंबाला, त्याच्या सर्व नातेवाईकांना परमेश्वरांनी ताकद द्यावी आणि त्याच्या मुलगा आणि मुलाला आणि मुलीला भविष्यात कोणतीही गोष्टीची कमी पडली किंवा आईवडिलांना, तर आम्ही सर्व नातेवाईक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। मृत्यू झालेल्या व्यक्तीचं वय किती? मृत्यूला 35 वर्ष। त्यांना मुलं किती? एक मुलगा आणि एक मुलगी।